तर मित्रांनो, मी तुमचा लाडका जय व्लॉगर सुश. तर आज आपण आलेला आहे एका कंपनीला विजिट द्यायला. त्या कंपनीचं नाव आहे कार्पो सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड. आणि आज आपण आलेलो आहे आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत. ही ट्रिप कॉलेजने ऑर्गनाईज केलेली आहे. तुम्ही बघू शकता कंपनी. तर मित्रांनो, हे आहेत आपले कॉलेजचे फ्रेंड्स. तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो. क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो. खराब शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय कॉलेजमध्ये. तर इथं चालले गडबड बघा जायची. मित्रांनो, आता आपण बसमध्ये बसणार आहे आणि आता आपण जाणार आहे. आपण बसमध्ये बसलोय बघा आणि आपण चाललोय आता कंपनी विजिटला. तर चला. तर आता आपण पोचलेलो आहे नाशिक फाट्याच्या तिथे आणि 2 जण येत आहेत म्हणून आता आपण थांबणार आहे. तर मित्रांनो, आता आपण थांबलोय. ते 2 जण येतात म्हणून, आणि ते 2 काय अजून आले नाहीत. बघूयात येते ते. तर मित्रांनो, ते 2 काय आलेच नाहीत. तर आता आपण चाललोय आपल्या डेस्टिनीकडे. तर फायनली आपण पोचलेलो आहे कंपनीमध्ये आणि आता बसमधून सगळे उतरत आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर आता आपली चालली चेकिंग. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे कंपनीमध्ये आज विजिट करायला. चला. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊयात. तर मित्रांनो, हे आहे कंपनीचं मेन गेट आणि आता आपण लिफ्टमध्ये जाणार आहे. लिफ्टमध्ये तर आलो आहे आपण, पण लिफ्ट काय आपल्याला चालवायचं माहितीच नाही, नवीन लिफ्ट असल्यामुळं. तर फायनली आपण मित्रांनो वर आलेलो आहे. आता आपण एंट्रीचं तिथं आहे. तर चला बघूयात आपण आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो, आत गेलेली बॅच अजून काय बाहेर आली नाही, त्याच्यासाठी आपण आता थांबलोय बाहेर. हे आपल्या क्लासमध्ये मुलं आहेत, तर आम्ही ते बाहेर याची वाट बघतोय. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे आतमध्ये. तर ते सर काय म्हणतात बघूयात आपण आत जाऊन. इथे कशासाठी आला? आजच्या व्हिजिटचा पर्पस काय? कंपनीमध्ये कसं वर्क होतं काय? व्हेरी गुड. To know the working culture. वर्किंग कल्चर. यू आर व्हेरी मच कम्फर्टेबल अबाउट पायथन अँड दॅट लँग्वेज, प्रोग्रामिंग लँग्वेज. एक नावाचा एक कन्सेप्ट असतो. काय असतो तर हे सांग. आर्किटेक्चर. आर्किटेक्ट तुम्हाला माहिती असेल. आर्किटेक्ट काय? सिव्हिल आर्किटेक्ट आहे तुला पाहिले. इज अ IT आर्किटेक्ट. आर्किटेक्ट एक कन्सेप्ट अशी आहे की आता आम्ही फ्रेशर्स आहे, मग कुठल्या बेसिसवर घेणार तसं? एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रेशरच्या 2च बेसिक आहेत. एक तर तुमचा ऍटिट्यूड कसा आहे आणि जे काही तुम्ही आतापर्यंत शिकला त्याचं तुमचं नॉलेज कसं आहे. या 2च बेसवर फ्रेशर रिक्रूट होत असतात. तुम्ही म्हणाल मला डेव्हऑप्स येते, ट्रेन होतं. तुम्ही म्हणाल मला डेव्हऑप्स येते किंवा मला चांगली प्रोग्रामिंग लँग्वेज येते, आय डोंट केअर.
हाऊ यू आर अप्रोचिंग, तुमचा ऍटिट्यूड काय आहे आणि तुमचं जो तुम्ही प्रोजेक्ट केलाय त्यातलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट चांगला डिफाईन करा. कॉलेजचा जो पण तुमचा ग्रॅज्युएशनचा किंवा त्याचा प्रोजेक्ट असेल त्या बेसवर सिलेक्शन होतं. नॉट एक्सपेक्टिंग 15 ते 20 मिनिटाच्या वरती इंटरव्ह्यू होत नाही. त्यात तुमचा अप्रोच कसा आहे, त्यात तुमचा ऍटिट्यूड कसा आहे, तुमची लर्निंग ॲबिलिटी किती आहे आणि तुम्ही केलेलं काम किती आहे. तुम्ही जर म्हणाल की नाही आय एम नॉट अ टेक्निकल पर्सन, आय एम अ हिस्टोरियन, तो तुम्हाला हिस्ट्रीचे 4 प्रश्न विचारेल. तुम्ही जर उत्तर देऊ शकलात प्रॉपरली यू आर सिलेक्टेड. अदरवाईज तुम्ही आयटीचे कितीही असा नाही घेतलं जाणार. इट्स ऑल अबाउट ॲटिट्यूड, दॅट्स इट फॉर फ्रेशर. तर मित्रांनो, आता त्या सरांनी सांगितलं IT कंपनी कशी वर्क करते त्याच्याबद्दल. तर हे आहे त्यांचं ऑफिस आणि त्यांचे एम्प्लॉईज बघू शकता. हे आपले मित्र. तर आता मित्रांनो आपण पिणार आहे कॉफी पिणार आहे आता आम्ही. तर आपली कॉफी बनवून तयार झालेली आहे. आता आपण ठेवणार आहे ओव्हनमध्ये. तर ठेवूयात चला. कॉफी आपली गरम व्हायला लागली मित्रांनो आता. तर कंपनी विजिट झालेलं आहे आता मित्रांनो. आता आपण चाललोय खाली. तर चला मित्रांनो, आपला IT कंपनी म्हणजे इंडस्ट्रियल विजिटचा व्लॉग संपलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे कॉलेजला. तिथून आपण जाणार आहे घरी. तर व्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.